शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूर तालुका जिल्हा धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 29/9/2024 रोजी दुपारी 12 वाजता डीबी म्युनिसिपल हायस्कूल येथील सभागृहात तिसऱ्या मजल्यावर सदर शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। सदर सभा प्रशासक तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली। तर या बैठकीत एकूण 7 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने दिनांक 24/9/2023 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2023-24 अहवालाचे वाचन आणि ताळेबंद व नफा तोटा पत्रक मंजूर करणे, सन 2023-24 माननीय सनदी लेखापाल मे अजित पी रानडे अँड कंपनी चार्टर्ड अकाउंट सातारा यांचा तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यास वाचून मंजूर करण्याबाबत, सन 2024-25 आर्थिक वर्षात लेखा परीक्षणासाठी सनदी लेखापाल यांची नेमणूक करणे, सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या कमी अधिक खर्चास मान्यता देऊन सन 2024-25 च्या आर्थिक वर्षासाठी माननीय प्रशासक साहेब यांच्या आदेशान्वये तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, मुदतीत आलेल्या अर्जांचा विचार करणे, माननीय प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली आयत्या वेळेच्या जरुरीच्या व महत्त्वाच्या ठराव मांडणीत परवानगी देतील त्याचा विचार करणे आदी विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। तर येत्या काळात बँकेचे मोठ्या स्वरूपात थकबाकी असल्याने वसुली संदर्भात कठोर निर्णय घेण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी प्रशासक तथा नाशिक विभागीय उपविभागीय सहकारी संस्था नाशिक संतोष बिडवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर या प्रसंगी या ठिकाणी सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूर जिल्हा धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। आता आपल्याला तुमचं हार्दिक अभिनंदन। कारण तुम्ही साहेब मला तुमचं हार्दिक अभिनंदन करा, तुम्ही या मात्र भूंदीला वंदन। पण जे चोर नुसते लबाड असतील त्यांना नाव तुम्ही चंदन तेव्हा खूप होतील माझ्या तुमचं नाव आहे बिडवाई, आमच्या बँकेला लागली एक बिडवाई, त्यांच्यावर करा तुम्ही कारवाई अशी मी विनंती करतो। आणि माहिती आहे बोला मित्रो, जय हिंद जय संविधान। आज आमच्या शिरपूर मर्चंट बँकेचं वार्षिक सर्वसाधारण सभा होती। त्या सभेमध्ये मागील वार्षिक सभेच्या अहवाल वाचून दाखवला आणि आमचे जे RBIचे प्रशासक म्हणून इथं जे नियुक्ती ज्यांची झाली आहे बिडवाई साहेब, या बिडवाई साहेबांनी आम्हाला सखोल माहिती दिली की ही बँक वाचण्याच्या परिस्थितीत आहे। तर या बँकेवर सभासदांचे 6,700 सभासद आहेत। तर त्या लोकांचे 75 करोड ठेवी आहेत आणि 75 करोड ठेवी आहेत आणि बँकेची येणारी रक्कम वसुली करायची रक्कम 95 करोडच्या जवळपास आहे। म्हणजे बँक वाचू शकते हे त्याचा अर्थ आहे। तरी सुद्धा ही बँकेवर गेल्या एवढ्या या 10 वर्षाच्या अंतरामध्ये जवळजवळ 18 ते 20 करोड एवढा तोटा या बँकेला झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शेकडो लोकांवर, म्हणजे अंदाज आम्हाला माहिती नाही, परंतु जे बिना कारण बिना कागदपत्र बिना जे कायदेशीर कर्ज जवळजवळ 40-50 करोडच्या जवळपास आहे। तर अशा कर्जाची वसुली जी आम्ही बँक बचाव समितीने तिथं मागणी केली, तर त्याबद्दल आम्हाला त्या बिडवाई साहेबांनी योग्य ती माहिती दिली। येणाऱ्या काळात आम्ही यांच्यावर कारवाई करणार आहे। म्हणून मी त्यांना विनंती केली की साहेब तुमचं नाव आहे बिडवाई, आमच्या या मर्चंट बँकेला लागली किडवाई, म्हणून जे चोर असतील त्यांच्यावर करा तुम्ही कारवाई अशी मी त्यांच्याकडनं विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलं आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय भारत। शिरपूर
मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली। त्यामध्ये आपण एकूण याबाबतची 7 विषय आपण विषयपत्रिकेवर होते। त्यामध्ये एक विषय असा होता की 23-24 जे काही आपलं आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये लेखापरीक्षण अहवालाला मंजुरी देणे, परंतु आजपर्यंत लेखापरीक्षण अहवाल प्राप्त नव्हता। आर्थिक पत्रकं प्राप्त होते, त्यामुळे आपण ह्या 15 दिवसांमध्ये यामध्ये जे काही मागच्या वर्षी त्यांनी मंजुरी दिली होती त्या मंजुरी दिलेल्या लेखापरीक्षकाने ह्या बँकेचं ऑडिट करण्यास नकार दिला होता। त्यामुळे साधारण आपला बराच वेळ त्यामध्ये वाया गेला आणि 9 सप्टेंबर रोजी आपण नवीन रानडे साहेब यांची आपण नियुक्तीचा आपल्याला RBIची मंजुरी आली होती, त्यामुळे थोडा वेळ कमी पडला। त्यामुळे आपण यांची आर्थिक पत्रकं आपण दिले होते पुण्यनगरीमध्ये पेपरमध्ये। यामध्ये साधारणतः 18 कोटी रुपये प्रथमदर्शनी तोटा आलेला आहे। तो तोटा म्हणजे काही मागच्या संचालक मंडळांनी रिबीट दिलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये गेलेले आहेत। बँकेच्या आर्थिक परिस्थितीची त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बातम्या पसरल्यामुळे ठेवीदाराची रांग लागली होती आणि इथल्या स्थानिक पदाधिकारी आणि ऑफिसरनी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकल्या। गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ह्या कमी भावात विकल्या गेल्यामुळे त्यामुळे 1,20,00,000 त्याच्यामध्ये आपल्याला तोटा आलेला आहे। आणि हायपोथिकेशन कर्जात साधारणतः 8 कोटी रुपये व्याज वसुली कमी आलेली आहे। अपेक्षेपेक्षा व्याज वसुली कमी आलेली आहे आणि ती तरी त्या खर्चात दाखवलेली आहे। त्यानंतर एकूण कर्ज वसुलीमध्ये 9 कोटी रुपये कर्ज वसुली आपल्याला कमी आलेली आहे, 9 कोटी रुपये व्याजाची वसुली कमी आलेली आहे। असा साधारणतः 18 कोटी रुपयाचा आपण तोटा यावर्षी मागील आर्थिक वर्षात आलेला आहे। सर्व इथल्या उपस्थित सभासदांनी OTS साठी आग्रह धरला होता, त्यानिमित्ताने OTSची एक योजना ठराव संमत करण्यात आला, ती RBIला पाठवण्यात येईल। त्यानंतर RBIच्या मंजुरीनंतर इथं शिरपूरच्या प्रत्येक सभासदासाठी ही OTS योजना लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल। आणि महत्त्वाचा एक विषय होता की इथं बऱ्याच तक्रारदार जे काही तक्रारदार होते त्या प्रत्येक प्रश्नाचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला। वैयक्तिक स्वरूपाचे जे काही आरोप होते त्याबद्दलही आपण सभासद असल्यास आपल्याला FIR दाखल करण्याचा अधिकार असल्यास आपण त्यांना जाणीव करून दिली। व ही बँक जी मर्जरची जी काही अफवा होती, विलिनीकरणाची जी काही बाहेर अफवा होती, यावर कोणीही विश्वास ठेवू नये। मर्जरचा कोणत्याही बँकेचा रीतसर प्रस्ताव आपल्याकडे दाखल झालेला नाही। आपण सुरुवातीला बँकेचं रिवायवल करण्यासाठीच प्रयत्न करणार आहे। माझी शिरपूरवासियांना विनंती आहे, सर्व कर्जदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे कर्ज परत केल्यास आपण पुढच्या वर्षीची जी काही AGM होईल ती रिवायवल झाल्यानंतरची होईल अशी आपल्या अपेक्षा आहे। आणि बँकेची आर्थिक परिस्थिती बघितली तर 93 कोटी रुपये जवळपास कर्ज येणं आहे, 76 कोटी रुपये आम्ही ठेवी देणं आहोत। बँकेकडे 6 कोटी 85 लाखाचा रिझर्व्ह शिल्लक आहे। या आर्थिक वर्षात 8 मे 28-27 एप्रिलला चार्ज घेतल्यानंतर 6 कोटी 99 लाख साधारणतः 7 कोटी रुपये वसूल झालेला आहे। त्यामुळे मला असं सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि जर शिरपूरवासियांनी मदत केली तर नक्कीच बँक रिवायवल होईल अशी मला अपेक्षा आहे। आणि ही वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली, त्याबद्दल मी सर्व सभासदांचा आभारी आहे। तो कालावधी 8 ऑक्टोबरला पूर्ण होईल।